नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म DSP लॅटरल एंट्री बी फार्म डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म नंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेत आहेत, तर 2026-27 शैक्षणिक वर्ष डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म ॲडमिशन प्रोसेसमध्ये जे काही तुमचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असते, तात्पुरती गुणवत्ता यादी, ती अवेलेबल झालेली आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, CET सेल असं सर्च करायचं आहे. CET सेल असं सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट येईल, त्याच्यावरती जायचं आहे. त्यामध्ये गेल्यानंतर या ठिकाणी ॲडमिशन पोर्टल 2026-27 त्यामध्ये गेल्यानंतर टेक्निकल एज्युकेशनमध्ये खाली अंडर ग्रॅज्युएटमध्ये तुम्ही बघू शकता DSP हा पर्याय आहे, डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म. म्हणजे अर्थात ज्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं त्या वेबसाईटवरती जायचं आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रोव्हिजनल मेरिट डिटेल्स दिलेले आहेत. अर्थात डिप्लोमा कॅन्डिडेट ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा इन फार्मसी पूर्ण झालेला आहे अशा विद्यार्थ्यांची PDF फाईल मेरिट स्टेटसची इथं अवेलेबल करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीनं क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक PDF फाईल बघता येणार आहे. त्या PDF फाईलमध्ये तुम्ही इथे क्रोम ब्राउझरमध्ये जर ओपन केलं तर 3 डॉट आहेत हॉरिझॉन्टल, त्याच्यावरती क्लिक करून फाइंड इन दिस पेज असं करू शकता. आणि यामध्ये तुम्ही तुमचं नाव किंवा या ठिकाणी तुम्ही तुमचे जे डिटेल्स आहेत, तुमचं नाव किंवा तुमचा ॲप्लिकेशन ID DSPने जो स्टार्ट होतो आहे तो या ठिकाणी टाकून तुम्ही सर्च करू शकता आणि तुमचं प्रोव्हिजनल मेरिट स्टेटस बघू शकता. ही एक झाली पद्धत. दुसरी पद्धत, या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, डॅशबोर्ड आहे, 3 आडव्या लाईन, स्किप टू मेन कंटेंट लिहिलं त्याच्या खाली डॅशबोर्ड आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे बघू शकता मेरिट स्टेटस आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यात गेल्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा ॲप्लिकेशन ID जो DSPने स्टार्ट होतो आहे तो आणि तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची. आणि खाली बघू शकता लिस्ट ऑफ नॉन क्वालिफाईड कॅन्डिडेट प्रोव्हिजनल मेरिट, म्हणजे जे विद्यार्थ्यांचं प्रोव्हिजनल मेरिटमध्ये नाव आलेलं नाही अशा विद्यार्थ्यांची एक वेगळी यादी त्या ठिकाणी बघता येणार आहे. म्हणजे काही जणांनी डुप्लिकेट रजिस्ट्रेशन केलं असेल, काही जणांनी वेळात रजिस्ट्रेशन पूर्ण केलं नसेल किंवा काही जणांनी वेळात फॉर्म भरला नसेल, अशा विद्यार्थ्यांची लिस्ट त्या ठिकाणी तुम्हाला बघता येणार आहे. अर्थात प्रोव्हिजनल लिस्टमध्ये कोणाचं नाव येतं, ज्यांनी वेळामध्ये फॉर्म सबमिट केला आहे, कंप्लीट केला आहे, सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित अवेलेबल होते, फॉर्म वेळात सबमिट केला आहे, अशा विद्यार्थ्यांचं प्रोव्हिजनल मेरिटमध्ये नाव येतं. प्रोव्हिजनल मेरिट म्हणजे काय, तुम्ही जे नाव, मार्क्स, कास्ट, कॅटेगरी डिटेल्स जे दिलेलं आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्या कास्टमध्ये किंवा तुमचा या ठिकाणी जनरलमध्ये कितवा नंबर येतो हे सांगितलं जातं. अर्थात यावरून तुम्हाला कुठलं कॉलेज लागेल याचा अंदाज करता येत नाही. आणि बऱ्याच जणांच्याकडे आता काही डॉक्युमेंट नसतात, जसं की कास्ट व्हॅलिडिटी नसेल किंवा कास्टचं सर्टिफिकेट नसेल, NCL नसेल, तुम्ही नॉट अवेलेबल केलेलं असल्यामुळं त्या ठिकाणी आत्ता जरी तुमचं ओपनमध्ये असेल किंवा हॅशटॅग किंवा डॉलरचं साईन तुमच्या कॅटेगरी समोर आला असेल तर ते कधी काढून टाकता येईल, जेव्हा तुम्ही ते डॉक्युमेंट अवेलेबल आल्यावर अपलोड करू शकता. ते कधी करू शकता तुम्ही, तर ते आता ग्रीवियन्स पिरियड जो आहे किंवा तुमचं नाव, मार्क्स, कास्ट, कॅटेगरी यामध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या करेक्ट करण्यासाठी तुम्हाला इथे सेंड ग्रीवियन्समध्ये जाऊन लॉग इन करून ग्रीवियन्स टाकून करेक्ट करून घ्यायचं आहे. जर फिजिकल स्क्रुटिनी केला असेल तर त्या FC सेंटरवरती जाऊन ते करेक्शन्स करून घ्यायचं आहे. जे काही OBC आणि SEBC मराठा समाजातील कुणबी किंवा या ठिकाणी मराठा आरक्षण SEBC हे जे विद्यार्थी आहेत त्यांना कास्ट व्हॅलिडिटीसाठी 6 महिन्याची मुदत दिलेली आहे. फक्त व्हॅलिडिटीसाठी ही मुदत आहे. अर्थात तुमच्या ज्या काही शंका असतील तर त्या खाली कमेंट करा, त्याची उत्तरं पुढील व्हिडिओमध्ये दिली जातील. आता फक्त एवढंच समजू शकतं की तुमचं नाव प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आलं आहे का, त्यामध्ये काही चुका असतील नाव, मार्क्स, कास्ट, कॅटेगरी, तर ते आपण करेक्शन करून घेऊ शकतो ग्रीवियन्स पिरियडमध्ये. आत्ता प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये माझा एवढा नंबर आहे, यावरून कोणतं कॉलेज लागेल याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. कारण तुम्ही ज्या कॉलेजला ॲडमिशन घेणार आहे तिथं इतर तुमच्यापेक्षा जास्त मार्क्स असणारे विद्यार्थी आहेत की कमी मार्क्स असणारे विद्यार्थी, कोणताही अंदाज मानता येत नाही. आता फक्त प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काही चुका झाल्यात का, त्या झाल्या असतील तर ग्रीवियन्समध्ये करेक्ट करून घ्या. मग डेट ऑफ बर्थ असेल किंवा अजून कुठले डिटेल्स असतील, मग तुमचं नाव, मार्क्स, कास्ट, कॅटेगरी ते करेक्ट करून घेता येतं. ते आता करेक्ट करून घ्यायचं आहे. यानंतर फायनल मेरिट लिस्ट येईल. फायनल मेरिट लिस्टमध्ये थोडाफार तुमचा नंबर खालीवर होऊ शकतो, कारण ज्यांच्याकडे जे कास्ट कॅटेगरी डॉक्युमेंट नव्हते ते त्यांनी अपलोड केले असतील तर त्यांचा नंबर थोडासा अजून मग त्यांच्या कॅटेगरीमध्ये वरती जातो. आणि फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर कॅपराऊंडचं शेड्यूल जे ऑलरेडी आलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे. कॅपराऊंड संदर्भात ऑप्शन फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची, तर पूर्वी काय व्हायचं, पहिल्या क्रमांकाचं कॉलेज ॲटो फ्रीज व्हायचं. आता तसं नाही आहे. पहिले 3 क्रमांकाचे कुठलेही कॉलेज टाकाल ते ॲटो फ्रीज होणार आहेत. दुसऱ्या राऊंडला पहिल्या 6 पैकी कुठलंही लागेल ते घ्यायला लागेल. तिसऱ्या राऊंडला पहिल्या 9 पैकी कोणतंही लागेल ते घ्यावं लागेल. आणि चौथ्या राऊंडला जे मिळेल ते कॉलेज घ्यावं लागेल. हा कॅपराऊंडमध्ये बदल झालेला आहे. या संदर्भातले डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. कॅपराऊंड प्रोसेसमध्ये झालेले बदल आणि आम्ही फार्मसिस्ट सर्च करा किंवा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल किंवा तुम्ही सर्च करून तो व्हिडिओ पहा. अर्थात आता जेवढं महत्त्वाचं माहिती होती आणि ज्या चुका होतात त्या टाळण्यासाठी जे काही महत्त्वाचं अपडेट आहे ते शेअर केलेलं आहे. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि सर्वांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.